देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि टीएमसी नेते मुकुल रॉय यांचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले। तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले मुकुल रॉय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते। मात्र 2017 मध्ये त्यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपला राज्यात लोकसभेला जास्त जागा जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, पण 4 वर्षातच त्यांनी पुन्हा टीएमसी मध्ये प्रवेश केला होता। मुकुल रॉय यांना कोलकात्यात रुग्णालयात दाखल केलं होतं। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। मुकुल रॉय यांचा मुलगा शुभांशु रॉय यांनी सांगितलं की त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं। वयोमानानुसार काही आजारांशी त्यांची झुंज सुरू होती। तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुकुल रॉय यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये यूथ काँग्रेसमधून केली होती। टीएमसीच्या स्थापनेनंतर बराच काळ ते ममता बॅनर्जी सोबत काम करत होते। मुकुल रॉय पक्षाचे महासचिवही बनले होते। 2006 मध्ये राज्यसभेचे खासदार बनले। 2009 ते 2012 या कालावधीत ते राज्यसभेत पक्षाचे नेते होते। 2011 मध्ये राज्यात तृणमूल काँग्रेस सत्तेत येताच ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या। तेव्हापासून मुकुल रॉय पक्षाला राज्यात भक्कम करण्याचं काम करत होते। मात्र 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2019च्या लोकसभेत राज्यात भाजपला 18 जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता। तृणमूलच्या बड्या नेत्यांनाही भाजपमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं होतं। 2021 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, पण जून 2021 मध्येच त्यांनी भाजपला रामराम करत पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 13 नोव्हेंबर 2025 रोजी कोलकाता उच्च न्यायालयानं त्यांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र आमदार घोषित केलं होतं।